नमस्कार. पावसाळा सुरू झाला की अनेक जण म्हणतात की मला सर्दी झाली आहे, माझा खोकला जातच नाही आहे, माझं पचन बिघडलंय, माझं पोट जड वाटतंय, सुस्ती आले, सांधे दुखायला लागलेत. पण तुम्ही हा विचार कधी केला का की हे सगळे प्रॉब्लेम पावसाळ्यातच का सुरू होतात? आयुर्वेद याचं खूप सुंदर आणि शास्त्रीय उत्तर देतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की पावसाळ्यात वारंवार लोक आजारी का पडतात आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आयुर्वेदानुसार नेमकं काय केलं पाहिजे. आयुर्वेदानुसार वर्षा ऋतूमध्ये शरीराचा अग्नी म्हणजेच पचनशक्ती नैसर्गिकरित्या मंदावते. जेव्हा अग्नी मंद होतो तेव्हा शरीरामध्ये अन्नाचं व्यवस्थित पचन होऊ शकत नाही आणि ह्या अपूर्ण पचनामुळे शरीरामध्ये आम तयार होऊ लागतो आणि ह्या आमामुळेच शरीरामध्ये निरनिराळ्या विकारांची पार्श्वभूमी तयार होते. पावसाळ्यामध्ये वातावरणातील आर्द्रता वाढते, त्यामुळे कफाशी संबंधित त्रास किंवा इतर संसर्गजन्य त्रास होण्याची शक्यता निर्माण होते. पावसात फक्त हवामान बदलत नाही तर तुमच्या शरीरातही बदल होतात. तुमची पचनशक्ती मंदावते, शरीरामध्ये वातदोष वाढतो. तर तुम्ही ऋतूनुसार तुमच्या आहार आणि विहारामध्ये सुद्धा बदल करणं अपेक्षित असतं. पावसाळ्यात जर का तुमचा अग्नी मंद झाला आणि दोषांचा समतोल बिघडला तर साधारणतः कोणती लक्षणं दिसतात? सर्वप्रथम तुमचा अग्निमंद होतो, त्यामुळे तुमचं पचन बिघडतं, तर पचनाच्या तक्रारी दिसू लागतात. म्हणजे पोट जड वाटतं, पोट फुगतं, गॅसेस तयार होतात, अपचन होतं, करपट ढेकरा येतात, दिवसभर अंग जड वाटतं, सुस्ती येते, त्याचबरोबर सर्दी, खोकला, ताप यांसारख्या तक्रारी सुरू होतात. तसेच सांध्यांच्या तक्रारी सुरू होतात, सांधे दुखायला लागतात, अंग दुखायला लागतं, यासारख्या वाताच्या तक्रारी देखील सुरू होतात. आयुर्वेदानुसार नेमकं काय करावं? तर तुमची पचनशक्ती सुधारा आणि ती व्यवस्थित जपा. तर पावसाळ्यामध्ये साधं, गरम, पचायला हलकं आणि ताजं अन्न सेवन करायचे. बाहेरचं, तळलेलं, पचायला जड असं अन्न सेवन करणं टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यात उकळून थंड केलेलं पाणी प्यायला सुरुवात करा. पावसाळ्यामध्ये उकळून थंड केलेलं पाणी, ज्याला श्रुत शीतजल असं म्हणतात, किंवा कोमट पाणी प्यायचा उल्लेख आलेला आहे, ते पचनासाठी देखील उत्तम असतं. तिसरी गोष्ट म्हणजे वेळेवर जेवा, पण भूक नसताना जबरदस्तीने खाऊ नका आणि मागचं अन्न पचल्याशिवाय पुढचं अन्न घेऊ नका. तुमच्या कडक भुकेच्या वेळा ठरवा आणि त्यावेळेस पावसाळ्यामध्ये वृक्ष शिळ अन्न खाऊ नका. सहसा स्निग्ध, पचायला हलकं आणि गरम अन्न खा. पाचवी गोष्ट म्हणजे पुरेशी झोप घ्या, कारण रात्रीचं जागरण तुम्ही खूप वेळ केलं तर त्याने वात वाढतो आणि तुमची झोप जर पुरेशी आणि व्यवस्थित झाली तर तुमची रोगप्रतिकार शक्ती टिकण्यास मदत होते. तुम्हाला जर वारंवार त्रास होत असेल तर स्वतः औषध घेणं टाळा, त्यासाठी आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला नक्की घ्या. अनेक जणांना वाटतं की पावसाळ्यामध्ये फक्त जंतू संसर्गामुळे आजार होतात, पण आयुर्वेद सांगतो की तुमची पचनशक्ती आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असेल तर तुमचे आजार होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे तुमची अंतर्गत तयारी सुद्धा महत्त्वाची असते. पावसाळ्यात ज्यांना पोटाच्या तक्रारी वाढतात त्यांच्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय आहे, ज्याला शुंठी सिद्धजल असं म्हणतात. शुंठी म्हणजे ड्राय जिंजर पावडर, आणि ती पाण्यात उकळून त्यांनी सिद्ध असं जल तयार करायचं, ते गाळून घ्यायचं आणि दिवसभर तुम्ही ते पाणी पिऊ शकता. पण एक लक्षात ठेवा, शुंठी हे अतिशय उष्ण द्रव्य आहे, त्यामुळे ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा ज्यांना आधीपासूनच पित्ताचा त्रास होतो, आग होतीये, अशा लोकांनी मात्र याचा वापर करू नका. ज्यांना पावसाळ्यामध्ये अंगदुखी किंवा सांधेदुखी असा त्रास सुरू झालाय त्यांच्यासाठी उपाय म्हणजे तीळ तेल थोडंसं कोमट करून रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी आंघोळीपूर्वी हलक्या हाताने अंगाला किंवा सांध्यांना मालिश करायची. याने तुमचा वात कमी व्हायला मदत होईल. परंतु जर शरीरामध्ये सामता असेल, म्हणजे आमदोष असेल, ज्याला आयुर्वेदामध्ये आमवात असं म्हणतात, हे असेल तर त्याला तेलाने मालिश करून तुमचा त्रास वाढू शकतो. तुम्ही नॉर्मल सांधेदुखी असेल आणि तुम्हाला माहीत नसेल तर एक दिवस फक्त तेल लावून बघा, त्याने तुमचा त्रास कमी झाला तर तुम्ही कंटिन्यू करू शकता, नाहीतर आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वापरा. पावसाळ्यामध्ये जर का तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर फक्त औषधांवर अवलंबून राहून चालणार नाही. ऋतूनुसार वातावरणात जसे बदल होतात तसे बदल तुमच्या शरीरात देखील होतात.
सर्वप्रथम तुमची पचनशक्ती सुधारा आणि ऋतूनुसार तुमच्या आहारामध्ये आणि विहारामध्ये बदल करायला चालू करा. हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर तुमच्या फॅमिलीबरोबर, प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा काही प्रश्न असतील तरी विचारा. लाईक करा आणि अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.